हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे, जो टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्या टॉपिकचं नाव आहे फोटो फॉस्फोरायलेशन. बघा, आपण लास्टच्या लेक्चरमध्ये फोटो सिस्टम बद्दल शिकलेलं आहे किंवा त्याला पिगमेंट सिस्टम असं पण म्हणतात. प्लांटमध्ये जे काही पिगमेंट्स प्रेझेंट आहे, भरपूर सारे पिगमेंट प्रेझेंट आहे प्लांटमध्ये, जसे की क्लोरोफिल ए, बी, सी, डी, कॅरोटिनॉइड्स आहे, झॅन्थोफिल आहे. हे सगळे जे पिगमेंट आहेत हे दोन ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहेत. तर ते पिगमेंटचे दोन ग्रुप कोणते आहेत? एक आहे PS1, PS2 किंवा फोटोसिस्टम 1, फोटोसिस्टम 2 असे दोन ग्रुप आहेत. आता जो PS1 आहे किंवा जो फोटोसिस्टम 1 आहे त्याच्यामध्ये जे रिॲक्शन सेंटर आहे किंवा जे क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे तो 700 नॅनोमीटर पर्यंतचा लाईट ॲब्झॉर्ब करतो, हे आपण शिकलो. आणि जे फोटोसिस्टम 2 आहे त्याच्यामध्ये जे रिॲक्शन सेंटर आहे किंवा त्याच्यामध्ये जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे तो 680 पर्यंत किंवा 680 नॅनोमीटर पर्यंतचा लाईट ॲब्झॉर्ब करतो, हे आपण शिकलो. तर अशा तऱ्हेने प्लांटचं जे थायलॉकॉइड मेम्ब्रेन आहे त्या थायलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये ह्या दोन्ही फोटोसिस्टम प्रेझेंट आहेत किंवा असं म्हणा की प्लांटमध्ये या दोन्ही फोटोसिस्टम प्रेझेंट आहे आणि ह्या दोन्ही एकत्र काम करतात. आणि या दोन्ही फोटोसिस्टम काय करतात? जो सनलाईट आहे, जो सूर्यप्रकाश आहे त्याला ॲब्झॉर्ब करतात आणि त्या सनलाईटला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं काम करतात. तशा तऱ्हेने हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फोटो फॉस्फोरायलेशन बद्दल शिकायचं आहे. बघा, फॉस्फोरायलेशन कदाचित तुम्हाला माहित असेल, जे एटीपी मॉलिक्यूल तयार होतात त्याला फॉस्फोरायलेशन असं म्हटले आहे. पण फोटो फॉस्फोरायलेशन म्हणजे काय हे आता आपण समजून घेऊ डिटेलमध्ये. आता ही फोटो फॉस्फोरायलेशनची प्रोसेस कशा प्रकारे होते, फोटो फॉस्फोरायलेशनमध्ये काय काय होत असते आणि फोटो फॉस्फोरायलेशनचा प्लांटला काय यूज होतो हे सगळं आपण डिटेलमध्ये समजून घेणार. सगळ्यात आधी तर फोटो फॉस्फोरायलेशनच्या डेफिनेशन पासून आपण समजून घेऊ. फोटो फॉस्फोरायलेशन कशाला म्हटलं जातं? तर बघा, फोटो फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? द फॉर्मेशन ऑफ एटीपी इन क्लोरोप्लास्ट इन प्रेझेन्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटो फॉस्फोरायलेशन. आता हे फोटो फॉस्फोरायलेशन म्हणजे काय की एटीपी मॉलिक्यूल तयार होणे, फॉर्मेशन ऑफ एटीपी तयार होणे कुठे? इन क्लोरोप्लास्ट. जे प्लांटमध्ये किंवा प्लांटचे जे लीफ आहेत, प्लांटचे जे पान आहेत त्या पानांमध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे किंवा असं सरळ म्हणा की प्लांटमध्ये एटीपी मॉलिक्यूल तयार होणे, पण कोणाच्या मदतीने? लाईटच्या मदतीने. याला फोटो फॉस्फोरायलेशन असं म्हणतात. फोटो म्हणजे प्रकाश आणि फॉस्फोरायलेशन म्हणजे एटीपी तयार होणे. एटीपी तयार होणे कोणाच्या मदतीने? लाईटच्या मदतीने. यालाच फोटो फॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. बिलकुल सिंपल डेफिनेशन आहे. लक्षात आलं ना तुमच्या? आता फोटो फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? आता प्लांट एटीपी तयार करतात, याला आपण फोटो फॉस्फोरायलेशन म्हणतो. पण प्लांट एटीपी का बरं तयार करतात? प्लांटला या एटीपीचा काय यूज आहे? तर बघा, प्लांट जे आहे, प्लांटचं जे मेन जे फूड आहे ते आहे ग्लुकोज, आणि हे ग्लुकोज तयार करायसाठी प्लांटला एटीपीची आवश्यकता आहे. म्हणून तर प्लांट एटीपी मॉलिक्यूल तयार करतात. एटीपी मॉलिक्यूल तुम्हाला माहिती आहे ना, एनर्जी करन्सी म्हणून ओळखल्या जातात. ते एटीपीचा फुल फॉर्म काय आहे? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता हे असे जे एटीपी मॉलिक्यूल प्लांटला एटीपी का बरं आवश्यक आहे? तर प्लांटला आपलं अन्न तयार करायचं आहे आणि प्लांटचं अन्न आहे ग्लुकोज. ते ग्लुकोज तयार करायसाठी प्लांटला एटीपी मॉलिक्यूल आवश्यक आहेत, म्हणून प्लांट एटीपी तयार करतात. लक्षात आलं ना? त्यानंतर आता पुढे आपण समजून घेऊ हे एटीपी कसे तयार झाले. तर एटीपी हे प्लांटमध्ये जे एडीपी आहे, एडीपी म्हणजे ॲडिनोसिन डायफॉस्फेट. किती आहे? डाय म्हटलं 2 फॉस्फेट. प्लांटमध्ये आहेत 2 फॉस्फेट आणि त्याच्यामध्ये आणखीन एक फॉस्फेट मिक्स झाला. हा इनऑर्गॅनिक, आयने दाखवला आपण, IP असं दाखवलं, म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आधी किती होते? ॲडिनोसिन डायफॉस्फेट 2 फॉस्फेट. आता हा तिसरा फॉस्फेट याच्यामध्ये येऊन ऍड झाला. 2+1 आता किती झाले? 3. तशा प्रकारे आधी ॲडिनोसिन डायफॉस्फेट होता, आता ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट झाला. 3 फॉस्फेट याच्यामध्ये ऍड झाले. तर अशा तऱ्हेने एटीपी तयार होतात प्लांटमध्ये. लक्षात आलं? आता हे सगळं काही तुम्हाला सिक्वेन्शियली लक्षात येत आहे. एटीपी तयार जे फोटो फॉस्फोरायलेशन आहे ते काय असते, प्लांटमध्ये एटीपी कशासाठी तयार होतात आणि कशा तयार होतात हे पण आता तुम्हाला एक जनरल आयडिया आली असेल. तर प्लांटमध्ये जे एडीपी आहेत आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे त्याच्यापासून एटीपी तयार होतात, बरोबर आहे. आता हे प्लांटमध्ये एटीपी कशा प्रकारे तयार होतात, कुठे तयार होतात हे पण आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचे आहेत. तर बघा, आपल्याला सांगितलेलं आहे देअर आर 2 टाईप ऑफ फोटो फॉस्फोरायलेशन. एटीपी तयार व्हायचे 2 महत्वाचे रस्ते आहेत किंवा 2 टाईपने एटीपी तयार होतो. पहिला टाईप आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि दुसरा आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. तर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये कशा प्रकारे एटीपी तयार होतात आणि कोणत्या पिगमेंटच्या मदतीने तयार होतात हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. त्यानंतर आपण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये कशा प्रकारे एटीपी तयार होतात आणि कोणत्या पिगमेंटच्या मदतीने हे एटीपी तयार होतात हे आपण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी तर आपण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन बद्दल जाणून घेऊया.
तर आपण लिहिलेलं आहे इथे सगळं काही डिटेलमध्ये, आणि हे सगळं समजून घ्यायसाठी हे जे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे या प्रोसेसमध्ये कशा प्रकारे एटीपी तयार होतात हे समजण्यासाठी एक फ्लो चार्ट पण आपण काढलेला आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. सगळा फ्लो चार्ट इथून तुम्हाला सगळी जनरल आयडिया येऊन जाईल. तुम्ही 2-4 वेळा फ्लो चार्ट काढून बघा, म्हणजे तुम्हाला ही सगळी प्रोसेस लक्षात येऊन जाईल. आता या सगळ्या याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन का बरं म्हणतात हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये एटीपी कशा तयार होतात, कारण आपला अल्टिमेट उद्देश काय आहे, आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, एटीपी कसे तयार होतात. तर या सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये एटीपी कशा प्रकारे तयार होतात हे पण आपण समजून घेऊ. आणि याला सायक्लिक का बरं म्हटलं, सायकलचा चक्का कसा गोल गोल आहे, तर याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन का बरं म्हटलं हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्यात आधी हे जे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे समजण्यासाठी ही डायग्राम आवश्यक आहे, हा फ्लोचार्ट आवश्यक आहे. हा काढून घ्या, आपल्या बुकमध्ये पण दिलेला आहे आणि असा फ्लोचार्ट मी बोर्डवर पण काढलेला आहे. सगळं आपण समजून घेऊ कशा प्रकारे या फ्लोचार्टला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हणतात आणि इथे एटीपी कशा प्रकारे तयार होतात हे पण इथूनच आपण समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्याच्या अगोदर आपल्याला याची काही छोटीशी थ्योरी दिलेली आहे ते पण समजून घेऊ. बघा काय सांगितलेलं आहे, धिस इन्व्हॉल्व, म्हणजे हे जे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे याच्यामध्ये काय होते की धिस इन्व्हॉल्व ओनली फोटो सिस्टम 1 PS1 म्हटलं किंवा पिगमेंट सिस्टम 1. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फक्त फोटो सिस्टम 1च इन्व्हॉल्व होते, हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे सांगितलं अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज इन सायक्लिक मॅनर. जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे तो सायक्लिक मॅनरने होतो, म्हणून याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हणतात. इथे एटीपी तर तयार होतात पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हे फिरून जिथून निघाले तिथंच जाऊन पोहोचतात. म्हणजे फोटो सिस्टम 1 वरून जर इलेक्ट्रॉन निघाले तर फोटो सिस्टम 1 वरच इलेक्ट्रॉन जाऊन पोहोचले, म्हणजे जिथून सुरू झालं परत तिथूच येऊन पोहोचले, म्हणून याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हटलं. आता ह्या काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुमच्या की सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फोटो सिस्टम 1च कामात पडते, फोटो सिस्टम 2 कामाची नसते. त्यानंतर सांगितलेलं आहे दी सायक्लिक इलेक्ट्रॉन फ्लो इज अनकम्पनीड बाय फोटोफॉस्फोरायलेशन ऑफ एडीपी टू इल्ड एटीपी. या सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये काय होते, जे इलेक्ट्रॉनचा जो फ्लो आहे त्याच्यामधून एडीपी पासून एटीपी तयार होतात. इथे आपण आधीच बघितलं की एडीपी पासून एटीपी तयार झालेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट मिक्स होतो आणि मग एटीपी तयार होतात. पुढे सांगितलेलं आहे फोटोलिसिस ऑफ वॉटर अँड इव्हॉल्युशन ऑफ O2 डज नॉट टेक प्लेस. हे जे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे याच्यामध्ये कधीही वॉटरचं ब्रेकडाऊन होत नाही. फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हटलं, वॉटर कधी ब्रेकडाऊन होत नाही आणि ऑक्सिजन इव्हॉल्व होत नाही, ऑक्सिजन भेटत नाही आपल्याला. बघा इथे झाडांनी एटीपी तर तयार होतात, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये झाडाला ज्या एटीपीची गरज आहे त्या एटीपी तर तयार झाल्या, पण इथे आपल्यासाठी जो गरजेचा ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन तयार होत नाही सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये. हा एक नेहमीचा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे दोघांमध्ये जर डिफरन्स विचारला सायक्लिक आणि नॉन सायक्लिक मध्ये, आपण नॉन सायक्लिक पुढे शिकूच, पण त्याच्यामध्ये हा तुम्हाला एक नेहमी डिफरन्स लक्षात ठेवा. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये वॉटर ब्रेक डाऊन होत नाहीत आणि ऑक्सिजन इव्हॉल्व होत नाही. ऑक्सिजन आपल्याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन पासून भेटत नाही. ह्या गोष्टी लक्षात आल्या. तर आता आपण जो फ्लोचार्ट तयार केलेला आहे ज्याच्या मदतीने आपण समजून घेऊ की कशा प्रकारे एटीपी तयार होतात. तर हा फ्लोचार्ट बघा, आता इकडे सगळ्यात आधी तर आपण समजून घेतलेला आहे की सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन हा फोटो सिस्टम 1 शी जुळलेला आहे. आता ही आहे फोटो सिस्टम, जे प्लांटचं जे मेम्ब्रेन आहे ते थायलाकॉइड जी मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये फोटो सिस्टम 1 पण आहे, फोटो सिस्टम 2 पण आहे. आता या फोटो सिस्टम 1 वर पण सूर्यप्रकाश पडतो, फोटो सिस्टम 2 वर पण प्रकाश पडतो, दोन्ही याच्यावर सूर्यप्रकाश पडतो. आता जेव्हा फोटो सिस्टम 2 वर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो, आपण दाखवलेला आहे PS1 आणि हे P700 नी शो करतात, म्हणजे फोटो सिस्टम 2 हे 700 नॅनोमीटर पर्यंतचा लाईट ॲब्झॉर्ब करू शकतो. या फोटो सिस्टम 1 मध्ये जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे तो 700 नॅनोमीटर पर्यंतचा लाईट ॲब्झॉर्ब करतो आणि आपण दाखवलेला आहे याच्यावर सूर्यप्रकाश पडला. जसा फोटो सिस्टम 1 वर सूर्यप्रकाश पडतो याच्यामधले जे क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते हायर ऑर्बिट पर्यंत पोहोचतात आणि हा फोटो सिस्टम 1 मधून इलेक्ट्रॉन एक्सपेल होऊन जातात. बघा हे इलेक्ट्रॉन आपण दाखवले. आता मग शेवटी मग हे इलेक्ट्रॉन फोटो सिस्टम 1 मधून कोणाकडे पोहोचले, FRS पासून फेरोटॉक्सिन पर्यंत पोहोचले. लक्षात घ्या, हा जो मार्ग आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा, याच्यावर क्वेश्चन विचारला. हा इलेक्ट्रॉन इथून निघाला या FRS म्हणजे फेरोटॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स पासून मग हा फेरोटॉक्सिन पर्यंत पोहोचला. फेरोटॉक्सिन पासून मग हा इलेक्ट्रॉन जो आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे एनर्जी आहे इलेक्ट्रॉन मध्ये, हा सायटोक्रोम B6 पर्यंत पोहोचला आणि मग सायटोक्रोम B6 मधून हा इलेक्ट्रॉन आणखी पुढे पाठवला जाईल, सायटोक्रोम F पर्यंत हा इलेक्ट्रॉन पाठवला जाईल. सायटोक्रोम F पासून हा इलेक्ट्रॉन प्लास्टोसायनिन मध्ये जाईल आणि मग प्लास्टोसायनिन पासून हा इलेक्ट्रॉन परत बघा जिथून निघाला तिथेच हा इलेक्ट्रॉन पोहोचला. म्हणजे काय केलं यांनी, अशी सायकल कंप्लीट केली, म्हणून तर याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. लक्षात आलं का तुमच्या? आता हा जो इलेक्ट्रॉन निघालेला आहे इथून फोटो सिस्टम 1 पासून, हा या वेगळ्या इलेक्ट्रॉन कॅरियर मधून पुढे सरकत जिथून निघाला तिथेच पोहोचतो.
हे जे आहेत यांना फेरोटॉक्सिन म्हणा किंवा सायटोक्रोम B6, सायटोक्रोम F हे इलेक्ट्रॉन कॅरियर म्हणून ओळखले जातात. हे वेगळे वेगळे एन्झाईम को-एन्झाईम्स आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे हे वेगळ्या वेगळ्या एन्झाईमच्यामुळे होत असते. एन्झाईम नसले तर फोटोसिंथेसिसच होणार नाही. म्हणून फोटोसिंथेसिससाठी झाडांना आपलं अन्न तयार करण्यासाठी खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या एन्झाईमची आवश्यकता पडते. तर हे अशा प्रकारचे हे एन्झाईम आहेत, को-एन्झाईम आहेत जे झाडांना आवश्यक आहेत, ते ATP तयार व्हायसाठी आवश्यक आहे. तर हे काय झालं, हा पूर्ण सायक्लिक मार्ग झाला इलेक्ट्रॉनचा. पण ATP कुठे तयार झाले, तर ATP इथे तयार होतात. बघा तुम्हाला दिसेल की जेव्हा हा इलेक्ट्रॉन पूर्ण याच्यामध्ये ज्या इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी आहे, या एनर्जी असलेल्या इलेक्ट्रॉन पासूनच मग ATP तयार झालं. बघा तुम्हाला दिसते फेरोटॉक्सिन पासून जेव्हा हा इलेक्ट्रॉन सायटोक्रोम B6 पर्यंत पोहोचला तेव्हा एकदा इथे ATP तयार झालेला आहे. कसा तयार झाला ATP? ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून एकदा ATP तयार झाला, परत दुसऱ्यांदा आणखीन ATP तयार होतो. तो म्हणजे सायटोक्रोम B6 पासून जेव्हा इलेक्ट्रॉन सायटोक्रोम F पर्यंत पोहोचतो तेव्हा आणखीन एकदा ATP तयार झाला. ATP कसा तयार झाला? ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट याच्यापासून. तर तुम्हाला दिसते की हे जे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे याच्यामध्ये 2 वेळा ATP मॉलिक्यूल तयार होतात, 1 आणि 2. तशा प्रकारे हा इथे आपल्याला ATP मॉलिक्यूल भेटत असतात. पण हे कसे भेटले आपल्याला? सायक्लिक मॅनरनी भेटले, म्हणून याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ATP पण तयार झाले, सायक्लिकन पण तयार झाले, पण सूर्यप्रकाशामुळे तयार झाले. फोटोसिस्टम 1 वर सूर्यप्रकाश पडला म्हणून हे ATP तयार झाले. म्हणून याला आपण फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हणतो. सूर्यप्रकाशाच्या मदतीने इथे ATP तयार झालेला आहे. लक्षात आलं ना? ATP तर तयार झालं, पण कसं? सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार झालं. आणि महत्वाचं म्हणजे इथे कोणती फोटोसिस्टम वापरल्या जाते? फोटोसिस्टम 1 म्हणजे P700. तशा प्रकारे बाळांनो सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मधून कशा प्रकारे ATP तयार होतात ते आपण समजून घेतलेलं आहे. आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मधून कशा प्रकारे ATP मॉलिक्यूल तयार होतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. याची मी आधी थेओरी पण लिहून देतो, तुम्हाला फ्लो चार्ट पण काढून देतो. बाळांनो आपल्याला आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची प्रोसेस समजून घ्यायची आहे. याला झेड स्कीम असं पण म्हटलं जातं. आता या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनला झेड स्कीम का बरं म्हणतात? कारण की ही जी पूर्ण आपली जी नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची प्रोसेस आहे याचं जर आपण एक फ्लो चार्ट तयार केला, याची जर अशी पूर्ण डायग्राम आपण तयार केली, बनवली, तर इंग्लिशमधल्या अशा झेड सारखी ती दिसते, झिगझॅग अशी झेड सारखी ती दिसते, म्हणून याला झेड स्कीम असं पण म्हटलं जातं. आता या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं की याला झेड स्कीम का बरं म्हणतात. त्याचबरोबर हे जे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे याला नॉन सायक्लिक का बरं म्हटलं जातं हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये कशा प्रकारे ATPचे मॉलिक्यूल फॉर्म होतात ते पण आपण समजून घेऊ. पण हे सगळं समजण्यासाठी, ही पूर्ण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची प्रोसेस समजण्यासाठी आपण ही बोर्डवर एक फ्लो चार्ट काढलेला आहे, डायग्राम काढलेली आहे. आणि या डायग्रामच्या मदतीने आपल्याला ही पूर्ण प्रोसेस समजेल बाळांनो. तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये ही डायग्राम काढून घ्या, झालं तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि एक दोनदा जर तुम्ही हे सगळं काही लिहून बघितलं, हा फ्लो चार्ट जर स्वतः काढून बघितला तर तुमच्या बिलकुल हा लक्षात राहील. एवढा इझी हा फ्लो चार्ट आहे. आता बघा, आपण आता हे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची पूर्ण प्रोसेस शिकायला सुरुवात करू. एक छोटीशी याची एक थेओरी दिलेली आहे 1-2 ओळीची, तर आपण ती आधी वाचून घेऊ. बघा आपल्याला काय माहिती सांगितली आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन बद्दल. काय सांगितलं सुरुवातीला? इट इन्व्हॉल्व बोथ फोटोसिस्टम 1 अँड PS2 म्हणजे फोटोसिस्टम 2. ही जी नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची प्रोसेस आहे याच्यामध्ये फोटोसिस्टम 1 आणि फोटोसिस्टम 2 ह्या दोन्ही फोटोसिस्टम इन्व्हॉल्व होतात. आपण दाखवलेलं आहे, ह्या फोटोसिस्टम 2 आहे, फोटोसिस्टम 1 आहे. याच्या अगोदर आपण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची प्रोसेस शिकलो. त्याच्यामध्ये फक्त एकच फोटोसिस्टम इन्व्हॉल्व असते, एकच फोटोसिस्टम काम करते आणि ती होती फोटोसिस्टम 1. पण या नॉन सायक्लिकमध्ये दोन्ही फोटोसिस्टम काम करतात. दोन्ही फोटोसिस्टम जे आहेत इन्व्हॉल्व होतात, फोटोसिस्टम 1, फोटोसिस्टम 2. हे तर लक्षात आलं. त्यानंतर पुढे सांगितलेलं, इन धिस प्रोसेस हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स रिलीज फ्रॉम फोटोसिस्टम 2 अँड डू नॉट रिटर्न टू फोटोसिस्टम 2. आता याच्यामध्ये काय होतं बघा, याला नॉन सायक्लिक का बरं म्हटलं जातं, तर याचं रिझन तुम्हाला इथे समजेल. आता होते काय की ही जी फोटोसिस्टम 2 आहे, कोणतीही फोटोसिस्टम कशापासून बनलेली असते आपण शिकलेलं आहे. याच्यामध्ये रिॲक्शन सेंटर असते, जे आपण रेड कलरनी शो केलेलं आहे. रिॲक्शन सेंटर म्हणजे हे क्लोरोफिल मॉलिक्यूल आणि त्याच्यामध्ये असतात ॲसेसरी पिगमेंट्स, जसे की क्लोरोफिल आहे, क्लोरोफिल बी, कॅरोटिनॉइड वगैरे. आणि अशा या सगळ्यांपासून मग फोटोसिस्टम तयार झालेली असते. तर ही फोटोसिस्टम 2 आहे. म्हणजेच काय आहे, याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन आहे किंवा याच्यामध्ये जो क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आहे किंवा याच्यामध्ये जी रिॲक्शन सेंटर आहे ती किती नॅनोमीटरचं लाईट ॲब्झॉर्ब करते? 680 नॅनोमीटरचं लाईट ॲब्झॉर्ब करते. म्हणून आपण त्याला P680 पण दाखवलेला आहे. जर तुम्ही जेव्हा असं बघाल P680 म्हणजे समजून चालायचं ही फोटोसिस्टम 2 आहे, म्हणजे याचा रिॲक्शन सेंटर जे आहे हे 680 नॅनोमीटर पर्यंतचा लाईट ॲब्झॉर्ब करेल. तसंच आपण इकडे P700 जर दाखवलं, समजून चालायचं फोटोसिस्टम 1 आहे आणि याच्यामध्ये जी रिॲक्शन सेंटर आहे किंवा याच्यामधला जो क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे तो 700 नॅनोमीटर पर्यंतचा लाईट ॲब्झॉर्ब करतो.
याच्यामध्ये 700 नॅनोमीटरचा लाईट ॲब्झॉर्ब केला जातो, 700 नॅनोमीटर पर्यंतचा, आणि याच्यामध्ये 680 नॅनोमीटर पर्यंतचा लाईट ॲब्झॉर्ब केला जातो. आता जेव्हा या फोटो सिस्टम 2 वर लाईट पडेल तेव्हा याच्यामधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतील, इलेक्ट्रॉन एक्सपेल होतील. आता हे इलेक्ट्रॉन याच्यामधून बाहेर पडल्यानंतर वेगळ्या वेगळ्या इलेक्ट्रॉन कॅरियरमधून हे इलेक्ट्रॉन पुढे पुढे सरकतात आणि मग हे इलेक्ट्रॉन शेवटी जाऊन या फोटो सिस्टम 1 पर्यंत पोहोचतात. बघा, इलेक्ट्रॉन निघाले फोटो सिस्टम 2 पासून आणि पोहोचले फोटो सिस्टम 1 पर्यंत. म्हणजे एकदा का फोटो सिस्टम 2 मधून इलेक्ट्रॉन निघाले की परत या फोटो सिस्टम 2 मध्ये ते इलेक्ट्रॉन येत नाहीत, म्हणून याला नॉन सायक्लिक म्हटलेलं आहे. लक्षात आलं ना? नॉन सायक्लिक म्हणण्याचं कारण काय? सायकल रिपीट नाही होत इथे. जसं आपण याच्या अगोदर बघितलं होतं, फोटो सिस्टम सायक्लिकमध्ये फोटो सिस्टम 2 मधून जे इलेक्ट्रॉन बाहेर पडले होते ते परत फोटो सिस्टम 1 मध्ये झाले, म्हणून ते झाले सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. तिथे एटीपी तर तयार झाली होती पण इलेक्ट्रॉन पण रिपीट झाला होता. इथे कसं आहे, इथे एटीपी तर मॉलिक्युल तयार होतात पण इलेक्ट्रॉन रिपीट होत, इथे इलेक्ट्रॉन परत येत नाही, म्हणून याला नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. लक्षात आलं का तुमच्या? आता ह्या पूर्ण ही आपण जे फ्लो चार्ट काढलेला आहे या सगळ्याच्या मदतीनं हे आपण सगळी प्रोसेस समजून घेऊ, कशा कशा प्रकारे याच्यामधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि एटीपी मॉलिक्युल कसे तयार होतात. आता बघा, सगळ्यात आधी काय झालं, या फोटो सिस्टम 2 वर हे लाईट पडला, आपण हा रेड कलरनी दाखवलेला हा लाईट पडला, फोटॉन्स पडले याच्यावरती, आणि हे पिगमेंट्स आहेत प्रेझेंट याच्यावरती. हे पिगमेंट काय करतात, आपल्याकडे आलेलं ॲसेसरी पिगमेंट आहे ते आपल्याकडे पडलेला लाईट हा फनेल करतात. कोणाकडे फनेल केला आणि कोणाकडे पाठवला लाईट? हा रिॲक्शन सेंटरकडे पाठवला. रिॲक्शन सेंटर कोणता इथे? P680, म्हणजे 680 नॅनोमीटर पर्यंत लाईट यांनी अब्झॉर्ब केलेला आहे. मग हे सगळे इलेक्ट्रॉन एक्सपेल करतात. या रिॲक्शन सेंटरमधून इलेक्ट्रॉन एक्सपेल होतो, इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. मग हा इलेक्ट्रॉन कोणी घेतला? जसं आपण दाखवलेला इलेक्ट्रॉन बाहेर पडला, कोणी घेतला? तर हा COQ म्हणजे CoQ इथपर्यंत हा इलेक्ट्रॉन पोहोचला. हे शॉर्ट फॉर्म वापरलेले आहे. CoQ म्हणजे काय? कोइन्झाईम क्यूनोन, Q म्हणजे क्यूनोन. त्याचबरोबर हा इलेक्ट्रॉन CoQ पासून PQ पर्यंत पोहोचला. इथे पण शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे. PQ म्हणजे काय? प्लास्टोक्युनोन. मग हा प्लास्टोक्युनोन मधून हा इलेक्ट्रॉन परत पुढे पाठवला जाते. कोणाकडे गेला? CYT-B6. CYT म्हणजे काय? सायटोक्रोम B6. आपण याच्या अगोदरच काढलेला आहे तो फुल फॉर्म. त्यानंतर सायटोक्रोम B6 पासून हा इलेक्ट्रॉन कुठे पाठवला जातो? CYT-F म्हणजे सायटोक्रोम F पर्यंत, आणि मग सायटोक्रोम F पासून PC म्हणजे प्लास्टोसायनिन पर्यंत हा इलेक्ट्रॉन जाईल, आणि मग शेवटी हा इलेक्ट्रॉन कोणाकडे जाईल? हा जाईल या फोटोसिस्टम 1 पर्यंत. तसा याचा या इलेक्ट्रॉनचा प्रवास आहे. आता जेव्हा हा इलेक्ट्रॉन इथून निघाला याच्यामध्ये भरपूर एनर्जी होती, आणि मग हा इलेक्ट्रॉन जेव्हा या फोटोसिस्टम 1 पर्यंत पोहोचेल हा पूर्ण डी एनर्जाइज झालेला असेल, म्हणजे हा पूर्ण थकवून गेला, याच्यामध्ये काहीच एनर्जी राहणार नाही जेव्हा हा इलेक्ट्रॉन या फोटोसिस्टम 1 पर्यंत पोहोचेल तेव्हा. लक्षात आलं? आता काय झालं की या फोटोसिस्टम 2 वर तर लाईट पडला, आणि मी तुम्हाला आधी सांगितलं ह्या दोन्ही फोटोसिस्टम एकत्र काम करतात, आणि या दोन्ही फोटोसिस्टम एकमेकाजवळच प्रेझेंट आहेत. आता याच्यावर लाईट पडला तर याच्यावरही लाईट पडणारच है ना, कारण दोन्ही एकमेकाजवळच आहेत. तर मग या फोटोसिस्टम 2 वर पण लाईट पडला, यांनी पण. आता ही फोटोसिस्टम 2 कशापासून बनलेली आहे? तर याच्यामध्ये पण ॲसेसरी पिगमेंट आहेत, रिॲक्शन सेंटर आहे P700 आपण दाखवलेलं, याच्यावर लाईट पडला, रेड कलर दाखवलं. यांनी पण इलेक्ट्रॉन एक्सपेल केले. मग याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे गेले? FRS म्हणजे फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. लक्षात ठेवा, फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. त्यानंतर मग या FRS पासून FD म्हणजे फेरोडॉक्सिनकडे हे इलेक्ट्रॉन पोहोचले, आणि इथून मग हे इलेक्ट्रॉन जे आहे NADP कडे पोहोचले. मग NADP कडे अशा तऱ्हेने हे इलेक्ट्रॉन आलेले आहेत. अशा तऱ्हेने हा पूर्ण हे इथे आपली ही झेड स्कीम म्हणा किंवा नॉन सायक्लिक ची ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. मग आता एटीपी कुठे तयार झाली इथे? कारण की आपला मेन पर्पज काय आहे? आपल्याला एटीपी कसे तयार होतात हे बघायचं आहे. या दोन्ही प्रोसेसमधून, सायक्लिकमधून आणि नॉन सायक्लिकमधून, या दोघांमधूनही इलेक्ट्रॉन कशा प्रकारे तयार होतात ते आपल्याला समजून घ्यायचं. तर इलेक्ट्रॉन इथे कुठे तयार झाले? तर बघा, जेव्हा हा इलेक्ट्रॉन सायटोक्रोम B6 कडून सायटोक्रोम F कडे गेला तेव्हा या इलेक्ट्रॉननी आपली एनर्जी देऊन टाकली. कोणाला? ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून ATP तयार झाला. ते अशा तऱ्हेने इथे ATP मॉलिक्युल तयार झाला, म्हणजे आपले काय झालं? फोटोफॉस्फोरायलेशन. ATP तयार झाला. ATPला तयार व्हायला फॉस्फोरायलेशन म्हटलं, पण हा ATP लाईटमुळे तयार झाला. याच्यावरती लाईट पडला ना, सूर्यप्रकाशामुळे तयार झाला हा ATP, म्हणून याला फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलं. त्याचबरोबर हा नॉन सायक्लिक आहे. नॉन सायक्लिक मेथडमधून हा ATP तयार झालेला आहे. तशा तऱ्हेने या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये आपल्याला ATPचा एकच मॉलिक्युल भेटतो. हे लक्षात ठेवा, याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. याच्या अगोदर आपण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन शिकलो होतो. त्याच्यामध्ये आपल्याला सायक्लिकमध्ये 2 ATP मॉलिक्युल भेटले होते, पण नॉन सायक्लिकमध्ये आपल्याला एकच ATPचा मॉलिक्युल भेटतो. हे पण तुम्हाला व्यवस्थित तऱ्हेनं लक्षात ठेवायचं आहे. तर अशा तऱ्हेनं आपल्याला हे इथे जे आहे ATPचा मॉलिक्युल पण भेटला, आणि आपल्या अशी ही फोटोफॉस्फोरायलेशनची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. लक्षात आलं का? आता एक आणखी तुम्हाला एक सांगायचं राहिलं, हे जे आपण वॉटर मॉलिक्युल वगैरे हे अशी ही रिॲक्शन लिहिली आहे, याचं काय महत्त्व आहे? तर बघा, या फोटोसिस्टम 2 नी काय केलं? आपल्याकडे जो इलेक्ट्रॉन आहे तो इकडे देऊन टाकला पुढे. या फोटोसिस्टम 2 नी फोटोसिस्टम 1 ला आपला इलेक्ट्रॉन देऊन टाकला. मग याच्याकडे इलेक्ट्रॉनच नाही आहे.
मग याच्याकडे इलेक्ट्रॉन कुठून येईल मग? तर हा इलेक्ट्रॉन काय करतो, हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो फोटो सिस्टम 2, किंवा याचं रिॲक्शन सेंटर किंवा हा क्लोरोफिल मॉलिक्यूल जो आहे याच्यामधला हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. याच्याकडचा इलेक्ट्रॉन गेला, याच्याकडे इलेक्ट्रॉन नसला की हा काय करतो, या वॉटरचं ऑक्सिडायझेशन करतो, वॉटरला ब्रेक करतो. वॉटर ब्रेक झाला की आपण ही रिॲक्शन आधी पण बघितली आहे. परत वॉटर मॉलिक्यूल 2 वॉटर मॉलिक्यूल तयार झाले, प्रोटॉन पण 2 तयार झाले, प्रोटॉन पण 4 तयार झाले आणि 4 प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन, 4 इलेक्ट्रॉन पण तयार झाले. आता याच्यातले हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत हे यांनी वापरले, इकडे दिसले तुम्हाला. तर अशा तऱ्हेनं मग हे 4 4 4 हे आपण दाखवलेले आहे. तर हे इलेक्ट्रॉन आले कुठून? हे तर या वॉटर मॉलिक्यूलला ब्रेक केल्यामुळे हे इलेक्ट्रॉन याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. लक्षात आलं? त्यानंतर मग आता हे जे 4 हायड्रोजन आहे याचं काय होते, तर हे जे 4 हायड्रोजन आहेत हे 4 हायड्रोजन या NADPला येऊन भेटतात. बघा, इलेक्ट्रॉन इकडे गेले आणि हे जे हायड्रोजन आहेत किंवा हे जे प्रोटॉन्स आहेत या NADPला येऊन मिळतात. आणि मग या NADP पासून काय तयार होते? NADP म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. लक्षात आलं ना? तर अशा तऱ्हेनं मग या NADP पासून 2 हा मॉलिक्यूल फॉर्म होतो. तर अशा तऱ्हेनं या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मधून आपल्याला 2 महत्त्वाचे प्रोडक्ट भेटतात. कोणते 2 महत्त्वाचे प्रोडक्ट आपल्याला भेटले? एक म्हणजे आपला हा NADPH2 आणि दुसरं म्हणजे हे आपल्याला भेटली ही ATP. लक्षात आलं? तर हे जे दोन्ही आहेत, हे दोन्ही प्रोडक्ट जे आहेत ATP आणि NADPH2 हे मग प्लॅन्टला आपलं अन्न तयार करायसाठी कामात पडतात. या दोघांचाही वापर करून मग प्लॅन्ट काय करते, ATP आणि NADPH2चा वापर करून प्लॅन्ट हे कार्बन डायऑक्साईडला फिक्स करते, कार्बन डायऑक्साईड पासून ग्लुकोज तयार करते. कारण प्लॅन्टचं अन्न कोणतं आहे, प्लॅन्टचं फूड कोणतं आहे, तर ग्लुकोज. तशा तऱ्हेनं प्लॅन्ट या दोघांचा वापर करून NADPH2 आणि ATPचा वापर करून मग आपलं अन्न तयार करते. तर आपण इथे पण परत रॉ मटेरियल बघितले. कोणते रॉ मटेरियल? प्लॅन्टनी आधी काय तयार करून घेतलं, ATP तयार करून घेतले जे त्यांना नंतर लागणार आहेत, आणि NADPH2 पण तयार करून घेतले. तशी हे आहे बाळांनो बिलकुल सिंपल अशी फोटोफॉस्फोरायलेशनची प्रोसेस, जे की 2 मेथडमध्ये दोन टाईपमध्ये डिवाइड केलेली आहे, सायक्लिक, नॉन सायक्लिक. आणि बिलकुल इझी आहे. तुमच्या पण लक्षात आलं असेल, जर आपण हे असे ग्राफ काढले, जर असे आपण फ्लो चार्ट काढले तर त्याच्यामधून तुम्हाला ताबडतोबच समजेल. तसं हे बिलकुल सिंपल आहे. नीट आणि CET मध्ये पण याच्यावरती खूप सिंपल क्वेश्चन्स विचारले जातात. चांगल्या तऱ्हेनं प्रॅक्टिस करा. याच्यावरती काय काय क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत वेगळ्या वेगळ्या एक्झाममध्ये, त्याच्यावरची चांगली प्रॅक्टिस करा. आणि आता आपण जे आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये याची जी पुढची जी आता लाईट रिॲक्शन संपली, म्हणजे हे दिवसा काय काय प्रोसेस होतात हे आपण समजून घेतलं. तर दिवसा आपल्याला ATPचे मॉलिक्यूल तयार झाले आणि NADPH2 तयार झालं. मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला. तशा तऱ्हेनं प्लॅन्टनी जेव्हा सूर्यप्रकाश होता तेव्हा हे घटक तयार करून घेतले, ATP पण तयार करून घेतला आणि NADPH2 पण तयार करून घेतला. आता नाईट रिॲक्शन, डार्क रिॲक्शन म्हणतात त्याला, रात्री आता काय होते ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊ. थँक्यू व्हेरी मच.